M.A. मराठी M54 मराठी 221 साहित्य विचार द्वितीय सत्र पुस्तक 2 वाङ्मयीन वाद आणि या पुस्तकातील घटक 3 रोमॅन्टिसिझम, त्याला मराठीत स्वच्छंदतावाद असे म्हणतात. अर्वाचीन मराठी साहित्यावर, अर्वाचीन म्हणजेच आधुनिक मराठी साहित्यावर रोमॅन्टिसिझमचा मोठा प्रभाव आहे. केशवसुतांच्या काव्यापासून हा सर्वांगीण बदल ठसठसीतपणे दिसून येतो. केशवसुतांच्या साहित्य दृष्टीमध्ये रोमॅन्टिसिझमने मोठे परिवर्तन घडवून आणले आणि प्राचीन काव्याच्या पार्श्वभूमीवर केशवसुतांच्या काव्यात दिसणाऱ्या परिवर्तनामुळेच आपण त्यांना अर्वाचीन मराठी कवितेचे जनक म्हणतो किंवा आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतो. रोमॅन्टिसिझमचा उदय. कलाहीनता, निर्जीव अनुकरण, नियमांचा जाच, साचेबंदपणा, नाविन्याचा अनादर इत्यादी दोषांमुळे अभिजातवाद मागे पडला. कारण ह्या सर्व गोष्टी अभिजातवादामध्ये होत्या. नियमबद्धता होती, म्हणून लोकांना नियमांचा जाच नको होता. साचेबंदपणा होता, नाविन्याचा ते अनादर करत. त्यामुळे हे सगळे दोष अभिजातवादामध्ये होते. आपल्याला माहिती आहे, अभिजातवादाला इंग्रजीमध्ये क्लासिसिझम असे म्हणतात. आणि रोमॅन्टिसिझमला मराठीमध्ये घटक 3 रोमॅन्टिसिझम, मराठीत स्वच्छंदतावाद म्हणतात. म्हणजे कवी स्वच्छंदपणे, मुक्तपणे साहित्य निर्माण करतात. रोमॅन्टिसिझममध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, म्हणून ह्या सर्व गोष्टींमुळे नियमबद्धता, नियमांचा जाच, साचेबंदपणा, नाविन्याचा अनादर हा अभिजातवादातला दोष आणि ह्या दोषामुळे अभिजातवाद मागे पडला आणि रोमॅन्टिसिझमचा स्वच्छंदतावादाचा उदय झाला. लोकांना मुक्तपणे, स्वच्छंदपणे लिखाण करावं असं वाटलं आणि म्हणून रोमॅन्टिसिझममध्ये आपण पाहिलंच की वर्ड्सवर्थने व्याख्या केलेलीच आहे की पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन्स, फिलिंग्स. म्हणजे कविता हा उत्कट भावनांचा आविष्कार आहे. ज्या भावना मनामध्ये उत्कटपणे आल्या, उत्स्फूर्तपणे, सहजपणे आल्या, सहज स्फूर्तीने आल्या, म्हणजे स्वच्छंदपणे आल्या, ती म्हणजे कविता. म्हणून रोमॅन्टिसिझमचा उदय झाला. अभिजातवाद, क्लासिसिझम मागे पडला आणि रोमॅन्टिसिझमच्या उदयामागे युरोपीय विश्वातील औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच क्रांती या दोन्ही घटनांमागे खूप मोठा परिणाम झाला. औद्योगिक क्रांतीमुळे झपाट्याने शहरीकरण व्हायला लागले. रोमॅन्टिसिझमच्या उदयामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्वातंत्र्य, फ्रेंच राज्यक्रांतीतून निघालेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्वांचाही रोमॅन्टिसिझमवर मोठा परिणाम झाला आणि माणसाची स्वायत्तता, त्याचे स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी रोमॅन्टिसिझमचा उदय झाला. त्या रोमॅन्टिसिझमच्या संकल्पना, अनेक संकल्पना आपण पाहू की रोमॅन्टिसिझमविषयी परस्पर विरोधी विधाने ऐकायला मिळतात. कुणी याला वाद संकल्पनेला, ह्या वाद संकल्पनेला, रोमॅन्टिसिझम या वाद संकल्पनेला कोणी
मनोविकृती म्हटले, तर कुणी आरोग्य म्हटले, कुणी सार्वकालिक म्हटले, कुणी सार्वत्रिक जीवनरीत म्हटले, तर कुणी तिचा अर्थ निसर्गाकडे परतणे असा लावला, तर कुणी वास्तवापासून पलायन असा लावला. पण रोमॅन्टिसिझमचा सौंदर्याचा, कुणी रोमॅन्टिसिझमला सौंदर्याचा आविष्कार म्हटलं. फ्रेंच भाषेत रोमॅन्स्क्यू हा मूळ शब्द आहे आणि त्या रोमॅन्स्क्यूचा अर्थ आहे की अद्भुत धाडसी कृत्य असा होतो. आणि याचा रोमॅन्टिसिझमशी थेट संबंध जोडता येत नाही. अद्भुत धाडसी कृत्य असा होतो. आता नॉर्थॉप फ्रायने रोमॅन्टिसिझमची व्याख्या केली की रोमॅन्टिसिझमकडे एका विशिष्ट काळातील एक विशिष्ट संवेदनशीलता म्हणून पाहावे. म्हणजे ही एक कालवाचक संकल्पना आहे, पिरियडिक कन्सेप्ट समजावी. भरपूर अनेक अशा व्याख्या केल्या आणि युरोपमध्ये इसवी सन 1725 ते 1850 हा रोमॅन्टिसिझमचा कालखंड मानला जातो. आता रोमॅन्टिसिझमचे वैशिष्ट्य आपण बघूया. रोमॅन्टिसिझमचे काय वैशिष्ट्य आहे की बुद्धिवादाला त्यांनी विरोध केला, कल्पनाशक्तीला महत्त्व दिले, व्यक्तिवादाला महत्त्व दिले, भावना पूजनाला महत्त्व दिले, निसर्गाचे नवे भान आणि नवे निसर्ग पूजन याला त्यांनी महत्त्व दिले, आत्मनिष्ठेला व्यक्तिनिष्ठेला प्राधान्य दिले, सर्वंकष स्वातंत्र्याचा उद्घोष त्यांनी केला, अज्ञाताची ओढ, ही सर्व वैशिष्ट्ये 8 वैशिष्ट्ये बुद्धिवादाला विरोध, कल्पनाशक्तीला महत्त्व, व्यक्तिवादाला महत्त्व, भावनापूजन, निसर्गाचे नवे भान व निसर्गपूजन, आत्मनिष्ठेला व्यक्तिनिष्ठेला प्राधान्य, सर्वंकष स्वातंत्र्याचा उद्घोष आणि अज्ञाताची ओढ, हे असे 8 वैशिष्ट्य आपण रोमॅन्टिसिझमचे थोडक्यात पाहूया. बुद्धिवादाला विरोध, पहिलं वैशिष्ट्य म्हणजे रोमॅन्टिसिझमचं त्यांनी काय केलं, बुद्धिवादाला विरोध केलं. म्हणजे रोमॅन्टिसिझम हा काळ का बदलला याची बदलाची कारणे स्पष्ट केली. मोठा बदल झाला म्हणजे अशा प्रकारे का बदल झाला असाही प्रश्न येऊ शकतो. याची कारणे काय रोमॅन्टिसिझमच्या बदलाची, आणि हे वसंत पाटेकरनी यांची कारणे पुढीलप्रमाणे बदलाची कारणे स्पष्ट केली आहे. किंवा असं येऊ शकतो की रोमॅन्टिसिझमचे वैशिष्ट्ये सांगा, अशा प्रकारचाही प्रश्न येऊ शकतो. तर पहिलं वैशिष्ट्य किंवा पहिलं बदलाचं कारण वसंत पाटणकर यांनी स्पष्ट केलेलं म्हणजे बुद्धिवादाला विरोध केला रोमॅन्टिसिझमवाल्यांनी. म्हणजे निसर्ग, माणूस, समाज यांचा विचारही या पद्धतीने करता येतो. म्हणून अभिजातवादामध्ये बुद्धिवादाला सर्वश्रेष्ठ प्रथम प्राप्त झालं. बुद्धिवादाला अभिजातवादामध्ये सर्वश्रेष्ठ मानत होते. माणसावर बुद्धीचे नियंत्रण असते या विचारसरणामुळे वस्तुनिष्ठेला महत्त्व प्राप्त झाले. पण रोमॅन्टिसिझम या बुद्धिवादी यांत्रिक विचारसरणीविरुद्ध मोठे बंड पुकारले. रोमॅन्टिसिझमवाल्यांना अभिजातवाद्यांनी बुद्धीला श्रेष्ठ स्थान दिले, पण रोमॅन्टिसिझमवाल्यांनी बुद्धिवादाला विरोध केला. कारण विश्व हे यंत्रासारखे आहे याचा विचार बुद्धिवादी दृष्टिकोन यांत्रिक पद्धतीने करता येतो, ही गोष्ट त्यांनी नाकारली. जीवनाभुनाचा विचार केवळ यांत्रिक पद्धतीने पाहून शक्य नाही. तर मानव, निसर्ग आणि विश्व ही यांत्रिक गोष्ट नसून, रोमॅन्टिसिझमवाल्यांचं असं मत आहे की मानव, निसर्ग आणि विश्व ही यांत्रिक गोष्ट नसून एक सेंद्रिय चैतन्यमय अस्तित्व आहे आणि ते रहस्यमय आहे, असं रोमॅन्टिसिझमवाल्यांचं मत होतं. आणि रोमॅन्टिसिझममध्ये जड वस्तू आणि मनशक्ती यांचा संयोग होऊन जडगतेच्या कल्पनेला एक चैतन्यशाली स्वरूप प्राप्त करून देणे रोमॅन्टिसिझमने महत्त्वाचे मानले आणि त्यातून कला निर्मितीला आविष्काराचे स्वरूप प्राप्त झाले. दुसरं कारण कल्पनाशक्तीला महत्त्व. रोमॅन्टिसिझममध्ये कल्पनाशक्तीला त्यांनी जास्त महत्त्व दिलं. कल्पनाशक्तीला इंग्रजीत इमॅजिनेशन असं म्हणतात. कोलरिजने या कल्पनाशक्तीचे सविस्तर विवेचन केले. फॅन्सी अँड इमॅजिनेशन ह्या 2 बाबी मानल्या. फॅन्सी ही सहचारी स्मृतीशी निगडीत, इमॅजिनेशन ही नवनिर्मिती करणारी शक्ती असे कोलरिज मानतो.
आणि कल्पनाशक्तीचे 2 प्रकार मानले. त्यांच्यामध्ये चिरंतन अशी निर्मिती करणारी शाश्वत आणि मीचा आविष्कार करणारी प्राथमिक कल्पनाशक्ती, तर निर्मितीच्या असंस्कारिक सामग्रीला आकार किंवा घाट प्राप्त करून देणारी ती वरच्या दर्जाची कल्पनाशक्ती, असं कोर्लरीजने 2 प्रकारच्या कल्पनाशक्ती मानल्या. नंतर रोमॅन्टिसिझमवाल्यांनी व्यक्तिवादाला महत्त्व दिले. व्यक्तिवादाला महत्त्व म्हणजे इंडिव्हिज्युअलिझम, म्हणजे स्वतः व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, व्यक्ती हा स्वयंभू आहे, व्यक्तीला सर्वोच्च त्यांनी मानलं. व्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे. ह्या विचारसरणीला रोमॅन्टिसिझमवाल्यांनी महत्त्व दिलं, म्हणजेच व्यक्तिवादाला महत्त्व दिलं. ज्या व्यक्तीच्या स्वला म्हणजे सेल्फला, म्हणजे आपलं जे म्हणतो तेच खरं सत्य, व्यक्तीच्या आंतरिक जीवन महत्त्वाचे त्यांनी समजले. आणि अधिकृत आणि साहित्य कलेत त्याचा आविष्कार महत्त्वाचा ठरला. आणि रोमॅन्टिसिझम बाह्य जग महत्त्वाचे नाही, तर आंतर पातळीवर आणि स्वरूप महत्त्वाचे. म्हणजे बाह्य जग काय म्हणायचं नाही, आपल्याला मनामध्ये काय वाटलं, स्वला काय वाटलं, सेल्फ जे जाणवेल तेच खरे, म्हणजे व्यक्तीला महत्त्व दिलं रोमॅन्टिसिझममध्ये. आणि यातून आत्मनिष्ठ वृत्तीला महत्त्व प्राप्त झाले. आणि अभिजात वादातील वस्तुनिष्ठता मागे पडली ना आंतर प्रतिक्रिया मुलाच्या ठरल्या. नंतर भावनापूजन. रोमॅन्टिसिझममध्ये व्यक्तिवादाला महत्त्व मिळाल्याने व्यक्तीच्या भावनांनाही महत्त्व मिळाले. अभिजातवादामध्ये भावनांना महत्त्व नव्हते, तिथं नियम होते, नियमानुसार चालावं लागतं, नियमांची साचेबद्धपणा होता. तसं रोमॅन्टिसिझममध्ये नव्हतं. रोमॅन्टिसिझममध्ये व्यक्तिवादाला महत्त्व असल्यामुळे त्यांच्या भावनांनाही महत्त्व मिळाले, व्यक्तीच्या भावना प्रेरणांना जास्तच महत्त्व प्राप्त झाले. अभिजातवादामध्ये ते नव्हते, म्हणून माणसाच्या सर्वसाधारण भावनांच्या आविष्काराला इथं महत्त्व आलं रोमॅन्टिसिझममध्ये. आणि कोर्लरीजने तर घोषितच करून टाकलं की व्हॉट वी फील वी नो, जे आपल्याला वाटतं ते सर्व आपल्याला माहिती आहे, जे आपल्याला माहिती आहे ते सगळं, जे आपल्याला फील होतं ते सगळं आपल्यालाच माहिती आहे, आणि जे फील होतं ते सगळं इट इज राईट ऑल्सो, हे सगळं बरोबरच आहे. भावनांच्या बळावरच भावनांचा आवेग म्हणजे ओव्हरफ्लो ऑफ इमोशन, उत्कटता म्हणजे इंटेन्सिटी ऑफ इमोशन्स, त्याची सहज स्फूर्तता आणि स्पॉन्टेनिटी ऑफ इमोशन्स, या गोष्टींना महत्त्व मिळाले. म्हणूनच आपण वर्ड्सवर्थचे वाक्य पाहतो की पोएट्री इज द ओव्हरफ्लो ऑफ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन्स, म्हणजे कविता ह्या भावनांचा आविष्कार आहे, उत्कट भावनांचा आविष्कार आहे. हे रोमॅन्टिसिझमचं वैशिष्ट्य होतं. आणि नंतरचं निसर्गाचे नवे भान व निसर्गपूजन, यालाही रोमॅन्टिसिझम महत्त्व देत होते. की रोमॅन्टिसिझमचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच खूप वेगळा होता. निसर्ग, व्यक्ती, विश्व सर्वांमध्ये एकात्मता आहे. या सर्वांमधील चैतन्य तत्वाचा प्रत्यय महत्त्वाचा मानला गेला. समता, बंधुता यांना स्थान मिळाले. निसर्गाचे उदात्तीकरण, चेतनीकरण केले गेले. निसर्ग स्वयंभू, स्वयंप्रकाशी व श्रीमंत आहे आणि त्यांच्या ऐश्वर्याचे भक्तिभावनेने चिंतन केले पाहिजे. तो पूजनीय आहे, धर्मप्राय आहे, असं रोमॅन्टिसिझम वाल्यांनी मानलं. स्वच्छंदवादीवाल्यांनी मानलं. स्वच्छंदतावादी हे मानत होते की निसर्ग स्वयंभू, स्वयंप्रकाशी व श्रीमंत आहे आणि त्याच्या ऐश्वर्याचे भक्तिभावनेने चिंतन केले पाहिजे. तो पूजनीय आहे, धर्मप्राय आहे. आत्मनिष्ठेला, व्यक्तिनिष्ठेला प्राधान्य. अभिजातवादाला, बुद्धीला, वस्तुनिष्ठेला महत्त्व होते. इथं रोमॅन्टिसिझममध्ये बुद्धिवादाला महत्त्व दिले नाही, पण व्यक्तीला महत्त्व दिले, व्यक्तिनिष्ठतेला महत्त्व दिले. बुद्धीचा त्यांनी नकार केला. आत्मनिष्ठतेला, व्यक्तिनिष्ठतेला रोमॅन्टिसिझममध्ये महत्त्व होते. व्यक्तीला महत्त्व होते, व्यक्तीच्या आत्म्याला महत्त्व होते. आत्मा जो ओव्हरफ्लो फिलिंग्स करेल, आत्म्याच्या ज्या स्वच्छंद अशा इमोशन्स असेल, तो तिथं प्रकटपणे, उत्कटपणे, सहजपणे, सहज स्फूर्तीने मांडू शकेल, असं कलावंताचे व्यक्ती इथं स्वयंभू स्वतंत्र इथे मानले गेले. व्यक्तीला महत्त्व मिळाल्यामुळे समष्टी दुय्यम ठरली
आणि कलावंताच्या कवितेला केंद्रस्थान मिळाले. आंतरिकतेशी संबंधित अशा उत्कट उत्कृष्टता यांना मोल आले. आणि विल्यम वर्ड्सच्या पोएट्री द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ फिलिंग्स या व्याख्येखाली व्यक्तीच्या प्रबळ भावनांच्या आविष्काराला महत्त्व दिले. म्हणजे व्यक्तीला महत्त्व दिले, आत्मनिष्ठतेला महत्त्व दिले आणि आत्मनिष्ठा यांना महत्त्व दिल्यामुळे त्यांच्या व्यक्तित्वाच्या आविष्काराला एक मूल्य प्राप्त झाले. आणि कवी हा स्वतःच्या भावभावनांचा आविष्कार काव्यातून करू लागला आणि मनातील आंतरिक विश्वाला महत्त्व आले. आणि कलावंतांच्या निर्मितीचे केंद्र अन्यत्र नसून त्यांच्या मनातच आहे असे मानले गेले. आणि कल्पनाशक्तीच्या बळावर स्वतःचे आंतरिक विश्व व्यक्त करीत असल्या कल्पनाशक्तीला महत्त्व दिले. नंतर सर्वंकष स्वातंत्र्याचा उद्घोष म्हणजे स्वातंत्र्याचा पुरस्कार हे रोमॅन्टिसिझम महत्त्वाचे लक्षण मानले. कला साहित्याच्या प्रांतात नव अभिजातवादी विचारसरणीच्या बंदिस्त चौकटीपासून मुक्त होऊन निर्मितीतील सर्वंकष स्वातंत्र्याची घोषणा रोमॅन्टिसिस्ट कलावंतांनी केली. कलांचे रूढ संकेत नियम यांना आव्हान दिले. काव्याचे विषय, आशय, भाषाशैली, रचनातत्त्व अशा सर्वच गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल होत गेले आणि काव्यसृष्टी बदलली. या संदर्भात वर्ड्सवर्थने रेडिकल बॅरर्स लिहिलेली प्रस्तावना ही अभिजातवादी परंपरेविरुद्धचा जाहीरनामा ठरतो. रोमॅन्टिसिझमचे बंड केवळ कलेच्या प्रांतापुरते मर्यादित राहिले नाही, तर मानवी जीवनाला स्थितीतील करणाऱ्या, बंदिस्त करणाऱ्या सर्वच गोष्टींविरुद्ध हे बंड होते. त्यामुळे कला व जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये गतिशीलता, नाविन्य यांना महत्त्व प्राप्त झाले. आणि रोमॅन्टिसिझममधील बंडखोरीचे नाते अभ्यासकांनी ग्रीक देवता डायनेसिस हिच्या वृत्तीशी हे जोडले गेले. ग्रीक देवता डायनेसिस हिच्या वृत्तीशी हे सगळे जोडले गेले. व्यवस्था, नियमबद्धता यांना झुगारून देणारी बंडखोर देवता म्हणून ओळखली जाते ही ग्रीक देवता डायनेसिस. आता अज्ञात शेवटचं जे कारण हे बदलाचं किंवा जे रोमॅन्टिसिझमचं आपण वैशिष्ट्य आहे त्याला म्हणू अज्ञाताची ओढ. अज्ञात आहे, काही गोष्टी माहीत नाही अशी. रोमॅन्टिसिझममध्ये अशी एक लक्षण म्हणजे अज्ञाताची ओढ. वादसंकल्पात कलावंताच्या निर्मितीचे केंद्र त्यांची कल्पनाशक्ती मानल्या गेली. कल्पनाशक्तीचे स्वरूपच गूढ आणि अज्ञात होते. बुद्धीपेक्षा कल्पनाशक्तीला जास्त महत्त्व दिल्याने वास्तवापेक्षा अवास्तवाला, प्रत्यक्षापेक्षा अप्रत्यक्षाला उच्चतर मानले गेले. त्यामुळे अज्ञात, गूढ आणि अद्भुत गोष्टीविषयी मोठेच आकर्षण रोमॅन्टिसिस्ट कवींमध्ये दिसून येते. जे अज्ञात आहे त्याचा ध्यास घेऊन त्याला मूर्त रूपात साकार करणे किंवा प्रत्यक्षातील गोष्टीमध्ये अद्भुत पाहणे हे रोमॅन्टिक मनाचे वैशिष्ट्य मानले जाते. अज्ञाताचा ध्यास लागतो पण त्याची प्राप्ती होत नाही. अज्ञाताचे स्वरूप अनंत आहे पण ते व्यक्त करताना मर्यादित रूपबंध वापरायला लागते. या द्वंद्वामुळे रोमॅन्टिक कवींनी अखंड अशी तळमळ हुरू लागून राहते. ही भाव अवस्था अनेक रोमॅन्टिक कवींनी अतिशय प्रभावीपणे आपल्या काव्यातून व्यक्त केले. हे आपण रोमॅन्टिसिझमची वैशिष्ट्य पाहिली. आता रोमॅन्टिसिझमचा ऱ्हास कसा झाला? नवनवा वादसंकल्प उदयास आल्या आणि ह्या अभिजातवादात निर्माण झाल्याने ज्या प्रकारचे दोष अभिजातवादामध्ये दिसले आणि म्हणून लोकांना ते नियमबद्ध आणि साचेबंदपणा आवडत नव्हता आणि त्याच्यामुळं वाद झाला. लोकांना स्वतंत्र असं वाटत होतं, व्यक्ती स्वतंत्र पाहिजे म्हणून अभिजातवादात निर्माण झालेल्या अभिजातवादात दोष असल्यामुळे रोमॅन्टिसिझमचा उदय झाला ना. नंतर तीचगत रोमॅन्टिसिझमची झाली. रोमॅन्टिसिझममध्ये कलावंताच्या व्यक्तिमत्वाला महत्त्व मिळाले. स्वतः म्हणजे जग पाहणे, अद्भुत स्वप्नरंजना ठरवणे, निसर्गाचे उद्दतीकरण याचा अतिरेक रोमॅन्टिक कवीमध्ये झाला आणि त्यांचं वास्तवाशी असलेलं नातं तुटलं आणि वास्तव जीवनात हे आनंद मिळवण्यासारखे काही असते यावरचा विश्वास उडाला आणि व्यक्ती स्वातंत्र्यात लोकांच्या कल्पना विचारामुळे, त्यांच्या स्वैर कल्पनामुळे रोमॅन्टिसिझमचा ऱ्हास होत गेला. रोमॅन्टिसिझम मागे पडले. हा दोष रोमॅन्टिसिझममध्ये दिसायला लागला. कारण वास्तव जीवनामध्ये हे सगळं सुख, दुःख,
दिसायला लागलं. ह्या गोष्टी सगळ्या रोमॅन्टिसिझमच्या काल्पनिक सौंदर्य फक्त दिसायला लागलं. स्वप्नरंजन लोकांना वाटायला लागलं. वास्तवात तर सुखदुःखांचे रडगाणे, भावनोत्कटचे रूपांतर रडवेपणात झाले. आणि म्हणून अभिजातवादाप्रमाणे रोमॅन्टिसिझमचाही हळूहळू ऱ्हास होत गेला आणि लोक वास्तववादाकडे वळायला लागले. भूत आणि भविष्यात रमणे, व्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरेकी कल्पना बाळगणे, बेफाम भावनाच्या आधारे उत्तेजित होणे, प्रेमभंगाविषयी अधिक आकर्षण वाटणे, व्यक्तिचित्र रंगवणे, या गोष्टींचा समाज जीवनावर विघातक परिणाम होऊ लागला रोमॅन्टिसिझमच्या. आणि त्याच्यामुळे रोमॅन्टिसिझमचा ऱ्हास झाला आणि लोक वास्तव जीवनाकडे वळाले आणि वास्तववाद तयार झाला. अभिजातवादाचा ऱ्हास झाला, मग रोमॅन्टिसिझम आला. रोमॅन्टिसिझमचा ऱ्हास झाला, आता वास्तववादी आला. वास्तववाद आला, रिअलिझम आला. रोमॅन्टिसिझम आणि मराठी साहित्य. 19व्या शतकात उत्तरार्धात मराठी साहित्यावर रोमॅन्टिसिझमचा मोठा प्रभाव पडला. इंग्रजांची सत्ता, इंग्रजांची संस्कृती, इंग्रजी शिक्षण पद्धती, इंग्रजी वाङ्मय या संपर्काने प्रभाव निर्माण झाला आणि मराठी साहित्याचे स्वरूप अंतर्बाह्य बदलून टाकले. आणि या उन्मेषालाच आपण आधुनिक मराठी साहित्य म्हणतो. या साहित्याची प्रेरणा एका बाजूला महाराष्ट्रातील तत्कालीन प्रबोधनाच्या पर्यावरणात होती, तर दुसऱ्या बाजूला ती रोमॅन्टिसिझम प्रभावातही होती. या प्रभावाने मराठी साहित्याला आणि विशेषतः मराठी कवितेला सर्वस्वी वळण दिले आणि या वळणाचे अग्रदूत म्हणून केशवसुतांचा उल्लेख केला जातो. त्यांच्याबरोबरच भारातांबे, बिरेटे, गोविंदाग्रज, बालकवी, रेंदाळकर या कवींनी रोमॅन्टिक संप्रदायाचे कवी म्हणून ओळखले जाते. अभ्यासकाने विशद केलेल्या रोमॅन्टिसिझमच्या वैशिष्ट्यांच्या पार्श्वभूमीवर केशवसुतांचे काव्य तपासले तर मराठीतले पहिले रोमॅन्टिक कवी ठरतात केशवसुत. केशवसुतांनी बुद्धीपेक्षा हृदयाचे आणि विवेकापेक्षा भावनांना महत्त्व दिले. हृदयातून जे बोले निगतीचे सगळे हे सांगून कलावंतांच्या आंतरिक विश्वाला प्राधान्य दिले केशवसुतांनी. तसेच हरिभाऊ आपटे यांनी ऐतिहासिक कादंबरी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी यांची नाटके यांची रोमॅन्टिसिझमचे नाते सांगता येते. पुढे रविकिरण मंडळातील कवी माधव जुलियन, नंतरचे बोरकर, कुसुमाग्रज, ना. ग. देशपांडे, इंदिरा संत, अनिल या कवींचाही रोमॅन्टिक संप्रदायाचे कवी म्हणून विचार करावा लागतो. रेनेसान्स. पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ. रेनेसान्स म्हणजे काय? पाश्चात्य जगात 14व्या शतकात होऊन गेलेली ग्रीक विद्या आणि कलांच्या पुनरुज्जीवनाची चळवळ. रेनेसान्स म्हणजे पुनरुज्जीवन. एनलाइनमेंट मुव्हमेंट म्हणजे काय? तर पाश्चात्य जगात 18व्या शतकात झालेली प्रबोधनाची चळवळ. ही चळवळ एज ऑफ रिझन म्हणजे विवेकाचे युग या नावाने ओळखली जाते. यांत्रिक दृष्टिकोन म्हणजे सर्व विषय यंत्रासारखे असून निसर्ग हे सुद्धा यंत्राच्या घटकांसारखा आहे असा समजणारा दृष्टिकोन. बहुतत्व दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीमागे एकच तत्व कार्यरत असून अनेक तत्वे कार्यरत आहे असे मानणारा दृष्टिकोन. मिथक, मूळ इंग्रजीत मिथॉलॉजी आपण म्हणतो त्याला, दंतकथा, पुराणकथा. स्वयं अध्ययनाचे प्रश्न आपण बघूया. स्वयं अध्ययनाची प्रश्न. रोमॅन्टिसिझमच्या उदयामागील महत्त्वाची कारण कोणते? तर माणूस, समाज, निसर्ग हेही सृष्टीचे घटक असल्यामुळे त्यांची रचना यंत्रासारखी मानली गेली. त्यामुळे माणूस सृष्टीतील इतर वस्तूंसारखा एक वस्तू बनला. त्याचे व्यक्तिमत्व, व्यक्ती स्वातंत्र्य, स्वायत्ता या गोष्टी निरर्थक ठरल्याला विरोध करण्यासाठी रोमॅन्टिसिझमचा उदय झाला. रोमॅन्टिसिझमचा कालखंड कोणता? तर युरोपमध्ये 1725 ते 1850 हा रोमॅन्टिसिझमचा कालखंड मानला जातो. या काळात जीवनाच्या
विविध क्षेत्रातील जाणीवांमध्ये मोठा बदल झाला. यातून रोमॅन्टिसिझमची वाद संकल्पना व चळवळ आकाराला आली. रिचर्डने सांगितलेले कल्पनाशक्तीचे 6 वैशिष्ट्ये कोणती? प्रतिमांची निर्मिती कर